आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी उद्या जाहीर होणार। उद्या संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। या बैठकीनंतर भाजपची यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक। पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात निवडणूक लढवण्याची शक्यता। अजित पवारांच्या सभेनंतर आता शरद पवारांची भोरमध्ये जाहीर सभा। 9 तारखेला भोरमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा। शरद पवार, संजय राऊत, संग्राम खोपटे यांची जाहीर सभा। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची मार्गदर्शक सूचना। प्रशासकीय विभागांना त्यांच्या वेबसाईटवरून राजकीय नेत्यांचे फोटो हटवण्याचे आदेश। शहांनी आमच्यावर कालच्या सभेत भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही, आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। केसरकरांनी सावंतवाडीतून निवडून येऊन दाखवावं, राऊतांचं थेट आव्हान। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची मार्गदर्शक सूचना जारी। प्रशासकीय विभागांना त्यांच्या वेबसाईटवरून राजकीय नेत्यांचे फोटो हटवण्याचे आदेश। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता। बँक कर्मचारी संघटनेच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय होणार। परदेशातील रस्त्यांवर धावणाऱ्या पॉड टॅक्सी आता बीकेसीत धावणार। एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी। पॉड टॅक्सीमध्ये 6 प्रवासी बसण्याची क्षमता। मड ते वर्सोवा 2 समुद्र किनाऱ्यांना जोडण्यासाठी पूल उभारणार। प्रकल्पाचं काम 3 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा। मुंबई विमानतळावर 1.60 कोटी किमतीचे 3 किलो सोने जप्त। सोन्यासह 2 आयफोनही जप्त। फेब्रुवारी-मार्चमध्ये सीमाशुल्क विभागाने 25 आयफोन जप्त केले। मुंबईत तुंबणारं पाणी उपसण्यासाठी पालिकेची नवी योजना। 489 ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार। पाणी साचणाऱ्या विभागातील नागरिकांना दिलासा मिळणार। मध्य रेल्वेवरून आता आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस धावणार। मुंबई कोल्हापूर आणि पुणे वडोदरा वंदे भारत सुरू करण्याचं नियोजन। बेस्टच्या ताफ्यात लवकरच आणखी 250 एसी इलेक्ट्रिक बसेस धावणार। तर बेस्ट प्रशासनाचा पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार। कोकण किनारपट्टी आता सिडकोला बहाल। विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती। नगरविकास अधिकाऱ्यांना खात्री। 18,000 पुणेकरांचं मुद्रांक शुल्क माफ। अभय योजनेत 1 लाखापेक्षा कमी शुल्क असलेल्या नागरिकांचं मुद्रांक शुल्क माफ। पुणे महानगरपालिकेची पर्यावरण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। मुंडवा केशवनगरमधील नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याने पालिकेची नोटीस। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण। रुबी हॉल ते रामवाडी ही मेट्रोची नवी मार्गिका आजपासून सेवेत। पिंपरी शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या 262 जागांसाठी भरती होणार। 31 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार। महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध।